Namaskar Vidyarthi Mitra ho. In last period, you have studied about the twinkling of the star. Now today we'll discuss about the article partial and total internal reflection of the light. What is the need to study about the partial and total internal reflection of the light? We know that if the light travel from denser medium to rare medium, at this time some amount of the light energy is reflected in the same medium and the remaining amount of the light is refracted in the different medium. फॉर एक्झाम्पल आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. मला इथं काय पाहिजे की ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्री पाहिजे. सपोज इफ वी कन्सिडर द एअर मीडियम अँड कंपॅरिझन बिटवीन द एअर मीडियम अँड डेन्सर मीडियम. सपोज दिस इज द एअर मीडियम अँड दिस इज द डेन्सर मीडियम. If the incident ray transfer from rare medium to denser medium, but both of them are the transparent. You have studied it. If the incident ray transfer from rare medium to denser medium, after the refraction, the refracted ray bend toward the normal, and each and every time the angle of incidence is greater than the angle of refraction. म्हणजे आपण इन्सिडंट रे हा जर रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये प्रत्येक वेळेस जर घेतला तर ईच अँड एव्हरी टाईम angle of incidence is greater than the angle of refraction. Suppose again we increase the angle of incidence, the angle of refraction again goes on increasing. हा angle of refraction वाढेल but it is always less than the angle of incidence. कितीही angle of incidence आपण जरी वाढवला angle of refraction वाढेल पण each and every time angle of incidence is greater than the angle of refraction. मी परत आणखी angle of incidence जरी इन्क्रीज केला तरी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वाढेल पण अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शनच येईल. कधी हे इफ द इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम दॅट मीन्स इट इज नॉट पॉसिबल द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री. जर इन्सिडंट रे रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जर ट्रान्सफर होत असेल आणि त्यावेळेस मला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्री आणायचा आहे. मी जरी इथं इन्सिडंट अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स नियर अबाउट टू 89 जरी घेतला तरी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो काय येईल तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लेस दॅन अँगल ऑफ इन्सिडन्सच येईल. म्हणजे मला इथं शक्यच नाही की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री आणणं शक्य नाही कारण ईच अँड एव्हरी टाईम the refracted ray bend toward the normal if the incident ray transfer from rare medium to denser medium. मग आपण याचं उलट करून पाहायचं की मला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्री आणायचा आहे. मग इज इट नॉट पॉसिबल इफ द इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. मग आपण याचं उलट करूया. मग इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. सपोज दिस इज द डेन्सर मीडियम अँड दिस इज द सोर्स ऑफ द लाईट. इथं कुठेही एखादा सोर्स ऑफ द लाईट घेतलेला आहे. दिस इज द सोर्स ऑफ द लाईट. द इन्फायनाईट नंबर ऑफ द रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम दॅट सोर्स ऑफ द लाईट. हा सोर्स ऑफ लाईट घेतला. सपोज दिस इज द लिक्विड मीडियम, दिस इज द वॉटर अँड दिस इज द रेअर मीडियम. म्हणजे ॲज वॉटर इज ए डेन्सर ॲज कम्पेअर टू द एअर मीडियम. द इन्फायनाईट नंबर ऑफ द रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम दॅट सोर्स ऑफ द लाईट. असे डिफरंट सोर्स नंबर ऑफ रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द लाईट रेज. असे डिफरंट नंबर ऑफ लाईट रेज ओरिजिनेट झालेले असतील. मग फर्स्ट वी कन्सिडर द फर्स्ट रे. सपोज इज द फर्स्ट रे, सेकंड रे, देन थर्ड रे, देन फोर्थ रे, देन फिफ्थ रे. आपण या रेचा विचार करूया. इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. ॲट द बाउंड्री ऑफ द टू मीडिया फर्स्ट वी ड्रॉ ए नॉर्मल. मी प्रत्येक रेला काय केलेलं आहे नॉर्मल काढू लागलेला आहे. याच्यामध्ये हा नॉर्मल काढलेले आहे. where the incident ray transfer from denser medium to rare medium. If the incident ray transfer from rare medium to denser medium, after the refraction it bend away from the normal. You have studied it. Where this is the angle of incidence, this is the angle of refraction. Then angle of incidence goes on increasing. Simultaneously angle of refraction also goes on increasing. Again we increase the angle of incidence. The angle of refraction also goes on increasing. Angle of incidence goes on increasing. Angle of refraction also goes on increasing. And at the same time, if we increase the angle of incidence, at this time, the angle of refraction is exactly 90 degree.
जसजसं आपण अँगल, पण त्याच्या अगोदर मी एक सांगणं आवश्यक आहे. इफ द इन्सिडेंट रे ऑब्लिक्वली ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम ॲट दिस टाईम सम अमाऊंट ऑफ द लाईट रेज किंवा लाईट एनर्जी रिफ्लेक्टेड इन द सेम मीडियम अँड रिमेनिंग अमाऊंट ऑफ द एनर्जी इज रिफ्रॅक्टेड इन द डिफरंट मीडियम. ॲट दिस टाईम दॅट रिफ्लेक्शन ऑफ द लाईट इज नोन ॲज द पार्शियल रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. 4% रिफ्लेक्शन होतं आणि 96% काय होतं, रिफ्लेक्शन ऑफ द लाईट होतं. मग हे जे काय सेम मीडियममध्ये रिफ्लेक्शन झालेलं आहे ना, त्यालाच आपण पार्शियल रिफ्लेक्शन ऑफ द लाईट म्हणतो. पण कधी, इफ द इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम सम अमाऊंट ऑफ द लाईट इज रिफ्लेक्टेड, दॅट मीन्स 4% रिफ्लेक्टेड अँड रिमेनिंग अमाऊंट ऑफ द 96% इज रिफ्रॅक्टेड. आणि म्हणून याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त रिफ्रॅक्शनचा विचार करतो. मग मी काय केलं, याच्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला तसतसा अँगल ऑफ रिफ्रॅक्शनही वाढेल. अगेन अँगल ऑफ इन्सिडन्स गोज ऑन इन्क्रीजिंग, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. Again we increase the angle of incidence, angle of refraction is exactly 90 degree झालेला असेल. मी इथं अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वाढेल, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वाढेल, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वाढेल. म्हणजे ईच अँड एव्हरी टाईम द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज मोर ॲज कम्पेअर टू द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ इन्सिडन्स. पण कधी, इफ द इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, डेन्सर टू रेअर मीडियममध्ये जर इन्सिडंट रे जात असेल तर ईच अँड एव्हरी टाईम दी रिफ्रॅक्टेड रे बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन. ड्यू टू दिस रिझन ईच अँड एव्हरी टाईम दी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन द अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजे हा प्रत्येक कंडिशनला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा ग्रेटर आहे. मग जसजसा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढत गेला, at one's time the angle of incidence at which the angle of refraction is exactly 90 degree. एक वेळ अशी आलेली आहे की जसजसा आपण अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला तेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवल्यानंतर त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन एक्झॅक्टली 90 डिग्री आला. त्यावेळेस जो काही अँगल ऑफ इन्सिडन्स असेल त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण म्हणतो क्रिटिकल अँगल असं म्हणतो. कोणत्या अँगल ऑफ इन्सिडन्सला क्रिटिकल अँगल म्हणणार आपण, की द अँगल ऑफ इन्सिडन्स इन द डेन्सर मीडियम. अँगल ऑफ इन्सिडन्स कुठं तयार झालेला आहे, डेन्सर मीडियम. द अँगल ऑफ इन्सिडन्स इन द डेन्सर मीडियम फॉर विच द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज एक्झॅक्टली 90 डिग्री इन द अनादर मीडियम. दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज नोन ॲज द क्रिटिकल अँगल. म्हणजे क्रिटिकल अँगल हा डेन्सर मीडियममध्ये फॉर्म होतो. म्हणजे डेफिनेशन सांगताना क्रिटिकल अँगल जे तुम्हाला असे डेफिनेशन सांगावं लागेल की द अँगल ऑफ इन्सिडन्स इन द डेन्सर मीडियम फॉर विच द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज एक्झॅक्टली 90 डिग्री इन द रेअर मीडियम. ॲट दिस टाईम दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज नोन ॲज द क्रिटिकल अँगल अँड क्रिटिकल अँगल इज ऑलवेज फॉर्म इन द डेन्सर मीडियम. मग हा क्रिटिकल अँगल घेतला. समजा इथं क्रिटिकल अँगल मी आय इज इक्वल टू 41 डिग्री घेतला अँड ॲट दिस दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 41 डिग्रीला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री आलेला आहे. मग जर मी असा विचार केला की इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द 41 डिग्री जर घेतला तर काय होईल, इथं याला आपण क्रिटिकल अँगल म्हणू की ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री येईल त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण क्रिटिकल अँगल म्हणतो. मग मी जर इथं अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त घेतली तर काय होईल, इफ वी टेक द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल ॲट दिस टाईम. इथं प्रत्येक वेळेस 4% लाईट एनर्जी जी काय असेल ती लाईट एनर्जी रिफ्लेक्ट झालेली असेल. पण इफ वी टेक द व्हॅल्यू ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल व्हॅल्यू ॲट दिस टाईम the total amount of the energy is reflected in the same medium. म्हणजे अगोदर रिफ्रॅक्ट होणारी 96% आणि रिफ्लेक्ट होणारी 4%, ही 96% सुद्धा काय होते, रिफ्लेक्ट होते इन द सेम मीडियम. तेव्हा त्याला आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग इन विच टाईम यू कॅन से दॅट द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस इफ द व्हॅल्यू ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. The total amount of the light is reflected in the same medium. At this time that reflection is known as the total internal reflection.
मग हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस कधी, इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. पण त्याच्या अगोदर आपल्याला माहीत पाहिजे की क्रिटिकल अँगल हा कधी फॉर्म होईल, जेव्हा इफ द इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियममध्ये ट्रान्सफर होतील. त्यात डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, each and every time angle of refraction is greater than the angle of incidence, and the angle of incidence in the denser medium for which the angle of refraction is exactly 90 degree, तेव्हा त्यावेळेस त्या अँगलला आपण क्रिटिकल अँगल म्हणतो. and if we take the angle of incidence is greater than the critical angle, the total amount of the light is reflected in the same medium, तेव्हा त्याला आपण म्हणणार टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कोणत्याही मीडियममधून कोणत्याही मीडियममध्ये एनर्जी ट्रान्सफर होत असताना 96% एनर्जी रिफ्रॅक्ट होते, पण बोथ ऑफ देम आर ट्रान्सपरंट, आणि 4% ही रिफ्लेक्ट होत असते. पण ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल असेल, त्यावेळेस टोटल अमाऊंट ऑफ द लाईट एनर्जी इज रिफ्लेक्टेड इन द सेम मीडियम, तेव्हा त्या रिफ्लेक्शनला आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. इंटरनल वर्ड इज रिलेटेड टू द सेम मीडियम, दॅट इज नथिंग बट द टोटल म्हणजे क्रिटिकल अँगलची एक डेफिनेशन आपण लक्षात ठेवायची की द अँगल ऑफ इन्सिडन्स, किंवा असंही सांगू शकतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इन द डेन्सर मीडियम फॉर विच द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज एक्झॅक्टली 90 डिग्री इन द डिफरंट मीडियम असेल, तेव्हा दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज नोन ॲज द क्रिटिकल अँगल. अँड इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल, इथं क्रिटिकल अँगल तयार झालेला आहे आणि मग या क्रिटिकल अँगलपेक्षा मी आणखी एक जास्त अँगल घेतला, अँगल ऑफ इन्सिडन्स जास्त घेतला, आणि त्यावेळेस पाहिलं की काय तयार होते. इफ वी टेक द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल, ॲट दिस टाईम टोटल अमाऊंट ऑफ द लाईट एनर्जी इज रिफ्लेक्टेड इन द सेम मीडियम, आणि तेव्हा त्या रिफ्लेक्टेड ऑफ द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी जी आहे त्यालाच म्हणायचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. आणि मग या टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ द लाईटचे ॲप्लिकेशन आहेत. या टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ द लाईटचे ॲप्लिकेशन हे मिरेजमध्ये पण आहेत आणि रेनबोमध्ये पण आहेत. म्हणून मी काय केलेलं आहे, मिरेजच्या अगोदर हे आर्टिकल घेतलेलं आहे की मला त्याच्यामध्ये एक शब्द वापरायचा आहे की इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल, द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस इन द सेम मीडियम. मग ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मिरेजच्या अगोदर मी हे आर्टिकल घेतलेलं आहे. टू स्टॉप हिअर अँड देन वी डिस्कस अबाउट द मिरेज.